हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय. तर त्याच्यासाठी पहिले काय करायचं, कोकम आणि मीठ. कोकम नसेल तर कोकम आगळ यूज केलं तरी चालेल. ते पहिले 15 ते 20 मिनिटं लावून ठेवायचं. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट, मीठ आणि कश्मीरी लाल पावडर आणि मसाला, मी इथे मालवणी मसाला यूज केलाय, आणि आलं लसूण पेस्ट आणि लिंबू हा मसाला पूर्ण तुकड्यांना दोन्ही बाजूला लावून घ्यायचा. त्याच्यानंतर रवा फ्राय करण्यासाठी रवा, तांदळाचं पीठ आणि मीठ आणि मसाला हवा असेल तर त्यात ऍड करून दोन्ही बाजूला तुकडीच्या लावून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायच्या. आणि क्रिस्पी होण्यासाठी शेवटचे 5-6 सेकंद हाय फ्लेम वरती पूर्ण साईडने दोन्ही बाजूने म्हणजे फ्राय करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपली सुरमई फ्राय रेडी झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे तुमची सुरमई फ्राय. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.